ऐका हो ऐका ऐका हो ऐका ऐका हो ऐका जरा 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. जरा 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. आज आम्ही तुम्हाला कोणता इतिहास सांगणार नाही ना कोणती गोष्टही सांगणार नाही. आज आम्ही तुम्हाला एक आरसा दाखवणार आहोत. आरसा आरसा आपल्या चेहऱ्याचा नाही, आपल्या विचारांचा. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट. प्रत्येक घरावर त्या तिरंगा फडकतोय. शाळेमध्ये गाणी सुरू आहेत, भाषणं सुरू आहेत, सगळीकडे मिठाई वाटली जात आहेत. थोडक्यात काय, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. कारण आजचा दिवस आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याची आठवण करून देतो. पण तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो? आपण खरंच स्वातंत्र्य झालो आहोत का, की अजूनही काही बेड्या आपल्या पायामध्ये आहेत? आज आपण त्याच बेड्या ओळखणार आहोत आणि त्यापासून मुक्त होण्याची शपथ घेणार आहोत. दृश्य पहिले, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असतं, आता आपण ते पाहणार आहोत. दादा दादा मला एक प्रश्न विचारू का? विचार ना. स्वातंत्र्य म्हणजे काय रे? खूप छान प्रश्न विचारला. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर कोणी अन्याय करू नये, आपल्याला कोणी गुलाम बनवू नये. आपण पाहिजे तिकडे फिरू शकतो म्हणजेच स्वातंत्र्य. आपण शाळेला जातो म्हणजेच स्वातंत्र्य. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान. स्वतःची मत मनमोकळेपणाने मांडता यावे हेही स्वातंत्र्य. आणि देशासाठी जबाबदारीने जगणं हेही स्वातंत्र्य. शिकण्याचा अधिकार मिळावा हेही स्वातंत्र्य. जर हे सगळं स्वातंत्र्य असेल तर आपण बी स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न या मुलाचा नाही बरं का, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे. आता आपण याचं उत्तर बघूया. दृश्य दुसरे, नवीन गुलामी. जरा बघून सांग, डोळे तुझे फुटले का? एक म्हातारी दिसना वेळे तुला. जा म्हातारी तिकडं. नालायकच आहे. मार तुला. मार तिला. रे मित्रा, चल ना रे, आपण खेळायला जाऊ. आपण किती दिवसात खेळायला जाय नाही. मी लेवल पूर्ण करावलोय रे. अरे नंतर मी तू लेवल पूर्ण करू शकतोस ना. तुला एकदा सांगितलं काय नाही मी लेवल पूर्ण करावले ते. जा आता. मार तिला, मार. ए बाळ, ठेवतो फोन. अभ्यास कर, उद्या परीक्षा आहे. जा ग तू, एवढं बोलतीस. मी अभ्यास करायला ते आपलं मी मोबाईल बघायला ते कळ ना. ठेव रे, उद्या काय परीक्षेत फोन पास करणार आहे का तुला? ठेव बरं. एक दिवस ना हा मोबाईल मी पाण्यातच फेकून देईन बरं. तुम्हालाही वाटलं ना मुलगा चुकीचा आहे? पण हा मुलगा चुकीचा नाही. कदाचित त्याची आई चुकीची नाही. चुकीचे काय आहे माहितीये? हळूहळू आपल्या वेळेवरती, आपल्या नात्यावरती कब्जा करणारे व्यसन. आत्ताच्या घडीला ज्याच्यात मोबाईल आहे त्याला वाटतं राजा आहे, मालक आहे तो जगाचा. पण असं नसतं दरवेळी बरं का. कधी कधी तो मोबाईलच त्याचा मालक बनलेला असतो. गुलामी बदललेल्या आहे, साखळ्या बदललेल्या आहेत, पण माणूस अजूनही अडकलेलाच आहे. दृश्य तिसरे, व्यसनाची बेडी. काय लवकर उभारलाय? उभा राहून तू काय रिकाम तिकडा आहे, आम्ही कामावरून उभारला. काय रे सगळा मला सकाळ तोंडात वास मारला सगळा. अरे काही नाही रे, गुटखा खातोय. आता तर ती सवय झाली आहे. खाल्ल्यानंतर तर काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय. सवय म्हणतो ती सवय नाही. पेढे तुला वाटतोय गुटखा खातोस, पण खरं ते गुटखा तुला खातोय. एवढ्यानं काय होतंय वय? मी काय लगेच म्हणतोय वय? दादा मोठं झालं मी पण तुझ्यासारखा बुटका खाणार. अरे वेड्या, हे काय बोलतोस? बस बरोबरच बोलायला पाहिजे. तू खातोस म्हटलं चांगलीच असणार की रे. मी काही चुकीचं करतोय का? चूक तुझी नाही आहे. जर तू आज गुटखा सोडलास तर तुझ्या पुढची पिढी वाचेल. बस आजपासून मी माझ्या आयुष्यावर कोणत्याही व्यसनाची सत्ता चालणार नाही.
मी आजपासून गुटखाही खाणार नाही आणि कोणतं व्यसनही करणार नाही. हे सुरुवातीला आपल्या खास जवळच्या मित्रासारखं वाटतं, पण हळूहळू ते आयुष्याचा मालक बनतो. आत्ताच्या घडीला जो माणूस स्वतःवरती नियंत्रण ठेवतो तोच खरा स्वतंत्र माणूस बरं का. दृश्य 4 स्वच्छ भारत माझ्यापासून. अरे हे कोण करणार? अगं तू काय उत्तर दे. कारण हा रस्ता माझाही आहे ना. हे तुला ग्रामपंचायत आहे की मग आपण घाण करायची आणि दुसऱ्याने साफ करायची. हे बरोबर वाटतंय का तुला? नाही. तुमच्या घरात कोणी कचरा टाकला तर चालेल का तुम्हाला? नाही. मग रस्ता हे आपलं घरच आहे ना. शाळा आपली, देश आपला, रस्ता आपला. मग स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपलीच आहे ना. हो. मी आजपासून कचरा फेकणार नाही. मी पण आजपासून कचरा फेकणार नाही आणि दुसऱ्यांनाही फेकू देणार नाही. देश बदलायचा असेल तर सुरुवात माझ्यापासून. गाव बदलायचं असेल तर सुरुवात माझ्यापासून. भारत स्वच्छ करायचा असेल तर सुरुवात माझ्यापासून. दृश्य 5 आपली मुलगी, आपलं जग की अभिमान. अरे जेव्हा आणि परत मुलगी झाली, आता काय करायचं? बाबा मी एवढी वाईट आहे का? मी तुमचं नाव मोठं करू शकत नाही का? का रे दादा असं का बोलला? आज कोणत्या क्षेत्रात मुली नाहीत? डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, शास्त्रज्ञ, वकील आणि सिनियर सुद्धा मुली आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. मग तू असं का म्हणालास की मुलगी नको? हो मुली, चूक माझीच झाली. तू माझं ओझं नाहीस, तू माझा अभिमान आहेस. आजपासून मी तुला कधीच कमी लेखणार नाही. आज एक साखळी तुटली, दुसरी पण तुटली, पण अजूनही काही शिल्लक आहेत बरं का. त्या म्हणजे भ्रष्टाचाराच्या, लाचाऱ्याच्या, कर्तृत्व विसरून देणाऱ्या आणि हा देश माझाच आहे, मी स्वच्छ ठेवायला हवा हे देखील विसरणाऱ्या. त्या वेळा तुटल्याशिवाय आपण काय खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. आता स्वातंत्र्य मिळालं आहे, आता ते आपल्याला टिकवायचं आहे. माझ्या लेकरांनो, आज तुम्ही माझ्या समोर उभे आहात. माझ्यासाठी घोषणा देत आहात. भारत माता की जय म्हणत आहात. हे पाहून माझं मन भरून येते. पण मी एक आई म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू का? मला पण माहित आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करता, पण फक्त घोषणा